राज्यातल्या बातम्या वेगवान स्वरूपात 25 मिनिटांमध्ये 50 बातम्या। राज्यामध्ये एकीकडे उकाडा वाढला असताना मुंबईमध्ये 20, 21 आणि 22 मार्च रोजी उष्णतेचा पारा हा 39 अंश सेल्सिअसवर जाणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय। त्यामुळे मुंबईकरांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून केलं जातंय। मुंबईमधील हवेचा दर्जा सुधारण्यासाठी महापालिकेने बेस्ट प्रशासनाची मदत घेतली आणि आतापर्यंत एकूण 170 बेस्ट बसेसमध्ये एअर प्युरिफायर्स कार्यान्वित करण्यात आली आहेत। त्यामुळे आता मुंबईचा हवेचा दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे। राज्य सामायिक प्रवेश प्रक्रिया कक्षातर्फे येत्या शैक्षणिक वर्षामध्ये तर BBA, BMS आणि BCA अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे। या परीक्षेमधील गुणांच्या आधारे प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे। पालघरमध्ये 25 एकर जागेवर लवकरच मध्यवर्ती कारागृह बांधण्यात येणार असून त्यासाठी 630 कोटींचा निधी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आलाय आणि कैद्यांसाठी सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक पद्धतीने बांधण्यात येणाऱ्या या कारागृहाची क्षमता 1500 कैद्यांची राहणार आहे। त्यामुळे ठाणे आणि तळोजा येथील मध्यवर्ती कारागृहांवर पडणारा अतिरिक्त ताण आता कमी होण्यास मदत होणार आहे। दक्षिण मुंबईमधील जेटी रुग्णालयाचं रूपांतर मेडिकल कॉलेजमध्ये करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग जोरदार तयारी करते। राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या मानांकनाची पूर्तता करण्यासाठी कामा रुग्णालय आणि जेटी रुग्णालयाला संलग्नीकरण करणं गरजेचं आहे। त्यामुळे या प्रक्रियेस वैद्यकीय शिक्षण विभागाने मान्यता दिल्यामुळे आता दोन्ही रुग्णालयांचं मिळून मेडिकल कॉलेज तयार होण्याचा मार्ग मोकळा झालाय। आधीच वाढलेली विमान प्रवाशांची संख्या आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या या पार्श्वभूमीवर आता एअर इंडियाने आपल्या विमान फेऱ्यांमध्ये 25% वाढ करणार असल्याची घोषणा केली आहे। देशांतर्गत मार्गावर कंपनीच्या विमान फेऱ्यांमध्ये 25% वाढ होणार आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे, तर सोमवारी 39,000 पेट्यांची आवक झाली आहे। होलसेल मार्केटमध्ये हापूस 300 ते 1000 रुपये डझन आणि किरकोळ मार्केटमध्ये 700 ते 1800 रुपये डझन दराने विकला जातोय। वित्त वर्ष 2023-24 मध्ये भारतीय रेल्वेने विक्रमी उत्पन्न मिळवलेलं असून रेल्वे प्रवाशांच्या संख्येत तब्बल 52 कोटींची वाढ झाली आहे। मालवाहतूक, एकूण महसूल आणि नवीन रेल्वे मार्गाची निर्मिती या बाबतीत सुद्धा रेल्वेने विक्रम केलाय। वित्त वर्ष 2023-24 मध्ये भारतीय रेल्वेचा आतापर्यंतचा एकूण महसूल हा 2.40 लाख कोटी राहिलाय। आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील सगळ्याच ठिकाणी लावण्यात आलेले सगळे होर्डिंग्स, पोस्टर्स, बॅनर्स तात्काळ हटवण्यात यावेत अशा सूचना आता पालिका आयुक्तांनी प्रशासनाला दिल्या। तर याच पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरांमध्ये 2 दिवसांमध्ये 12,300 होर्डिंग्स, पोस्टर्स, बॅनर्स काढण्यात आले। तर पर्यावरण संवर्धनासाठी पेपर तिकिटांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने मुंबई मेट्रो कडून आता आणण्यात आलेल्या ई-तिकीट प्रणालीच्या वापरकर्त्यांची संख्या 62% पोहोचली आहे। सद्यस्थितीमध्ये वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो वन मार्गिकेवर प्रवास करणाऱ्या 2,85,000 प्रवाशांकडून डिजिटल तिकीट प्रणालीचा वापर केला जातो। तर वैद्यकीय शिक्षण विभागाने वरळी येथील पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालय बहुमजली वसतिगृह इथं बांधण्यात येणारे बांधकामासाठी 270 कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आहे। शासनाच्या अखत्यारीमधील पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालय 80 वर्षांपेक्षा अधिक जुनं महाविद्यालय आहे। तर होळीच्या निमित्ताने बाजारात येणारे रंग हे नैसर्गिक नव्हे तर रासायनिक असल्याचं दिसून येत आहे। नैसर्गिक रंगांची जागा रासायनिक प्रक्रियेने तयार केलेल्या रंगांनी घेतली आणि 2 आठवड्यांपासून प्लास्टिकच्या पिशव्या, फुगे आणि विविध रंगांचे गुलाल विक्रीस आलेले असून रस्त्यावर प्लास्टिकच्या पिशव्या मारण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू झाले। पनवेल महापालिकेच्या कर संकलन आणि कर आकारणी विभागाच्या वतीने थकबाकीदारांच्या मालमत्ता कर वसुलीची मोहीम अधिक तीव्र केली आहे। वसुली पथकांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे। दैनंदिन 9 वसुली पथकांच्या बरोबरीने थकबाकीदारांकडून निवासी वसुली करण्याकरिता 6 वसुली पथकांची वाढ करण्यात आली आहे। होळीला हमखास चाकरमानी हे आपल्या गावाला जातात, त्यामुळे नेहमीच मुंबई ठाण्यातील चाकरमान्यांना सुखरूप या सणांना सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा ठाणे विभाग दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा सज्ज झालाय। तब्बल 126 जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं असून यामध्ये आता आरक्षणाच्या 106 आणि ग्रुपच्या 20 गाड्यांचा समावेश आहे।
ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सोनाळे ते कल्याण फाटा जंक्शनपर्यंत 2 मुख्य जलवाहिनी रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित होतोय, त्यामुळे तात्काळ जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय। बुधवारी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत अशी 12 तासांसाठी एक जलवाहिनी बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामध्ये ठाणे शहरामध्ये बुधवारी झोनिंग पद्धतीने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे। बेदाणा उत्पादनाचा हंगाम ऐन सोमात असतानाच आता दर्जेदार द्राक्षांवर बेदाणा उत्पादन घटलेले दरवर्षी एप्रिलच्या अखेरपर्यंत होणारं बेदाणा उत्पादन यंदा जेमतेम मार्च अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे। त्यामध्ये एकूण बेदाणा उत्पादनामध्ये 20,000 टनांनी घट होण्याची शक्यता आणि दुसरीकडे बेदाण्याच्या दरामधील पडझडीमुळे शेतकऱ्यांची मात्र निराशा झाली आहे। तर राज्यामधील अष्टविनायकांचं दर्शन आता एका दिवसात घेता येणं शक्य झालंय। चारचाकी वाहनानं यापूर्वी दर्शनासाठी 48 तास लागायचे, मात्र आता हा अवधी निम्म्यानं कमी झाल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागानं केलाय। अष्टविनायकांना जोडणाऱ्या रस्त्याची कामं आता पूर्ण झाली आहेत। प्रवासात येणारे व्यत्यय, मार्गांवरील अडथळे दूर करण्यात आलेले आहेत। तर उरण तालुक्यामध्ये पाणथळीवर 108 प्रकारच्या प्रजातींचे सुमारे 5 लाख विविध प्रकारचे पक्षी इथं येत आहेत आणि हा परिसर फीडिंग ग्राउंड नसून तो ब्रीडिंग ग्राउंड, नर्सिंग ग्राउंड आणि प्रॉपर डेस्टिनेशन देखील आहे। त्यामुळे काही पक्षी निव्वळ उपजीविकेसाठी येत आहेत, तर काही पक्ष्यांची इथे परिसरामधील अनेक पाणवठे नष्ट करण्यात आल्यानं मोठी पंचायत झाली आहे। अन्नाच्या शोधात, पाण्याच्या शोधात इथे आलेले परदेशी पक्ष्यांची तडफड सुरू आहे। वसंत ऋतूमध्ये आकाशात नवीन अवलाही अनुभवता येणारे 5 ग्रह दर्शनासाठी सज्ज झालेत। पृथ्वीवरून मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी हे ग्रह नुसत्या डोळ्यांनी सुद्धा दिसणार। त्यामध्ये बुध आणि गुरु ग्रह संध्याकाळी पश्चिम आकाशात, तर मंगळ, शुक्र व शनी ग्रह पहाटे पूर्व क्षितिजावर पाहता येतील आणि ग्रह ताऱ्यांसोबतच धूमकेतूचं सुद्धा दर्शन होणार आहे। तर वर्ध्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी सुट्टी मागणाऱ्यांसाठी अफलातून शक्कल लढवली आहे। दाराच्या पाठीवरच निवडणुकीच्या ड्युटी रद्द करण्यासंदर्भात भेटू नये म्हणून चिटकवलेला कागद आणि कागद पाहून कर्मचाऱ्यांची माघार घेतली आहे। तर त्यांची ही शक्कल जी आहे तो चर्चेचा विषय ठरली आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीमधील अनेक अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे। महापालिकेनं जेसीबीच्या सहाय्यानं पोलीस बंदोबस्तामध्ये हे बांधकाम पाडण्यात आलंय। तसंच अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर गुन्हे देखील दाखल केले जाणार आहेत। डोंबिवलीमधल्या कोळेगाव भागामध्ये अनधिकृतपणे गावठी दारू बनवणाऱ्या अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। पोलिसांच्या पथकानं या ठिकाणी धाड टाकली असून जवळजवळ लाखो रुपयांचं दारू निर्मितीचं साहित्य आणि दारू नष्ट केले। यामध्ये 2000 लिटर दारू बनवण्यासाठी लागणारं साहित्य पोलिसांनी उद्ध्वस्त देखील केलं। तर वर्ध्यामध्ये विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरफोडी चोरी करणाऱ्या 11 जणांच्या अट्टल चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। त्यामधील 6 आरोपी अल्पवयीन आहेत आणि त्यांनी 12 गुन्ह्यांची कबुली सुद्धा दिली आहे। त्यांच्याकडून 5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। मावळमध्ये उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला, त्यामुळे रस्ते सुद्धा ओस पडलेत आणि त्याचा उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी नागरिकांनी दुपारच्या वेळेस बाहेर पडणं टाळावं असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय। वाढत्या उन्हाचे चटके लागत असल्यामुळे नागरिकांचा शीतपेयांकडे कल वाढल्याचं पाहायला मिळालं। धाराशिवमध्ये फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्यात। परिणामी बाजारात भाजीपाल्याची आवक घटलेली असून भाज्या महाग झाल्यात। मेथी 30 रुपये, गवार कारली 60 रुपयांवर पोहोचली आहे आणि पाण्याची कमतरता असल्यामुळे पीक जगवणं शेतकऱ्यांना मुश्किल झालं। यामध्ये भाजीपाल्याची आवक घटल्यामुळे पुढील काळात सुद्धा दर चढेच राहण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत। वर्धा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय। फुलगाव, कुरझडी, अंजी या ठिकाणी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झालंय। तर गोजी गावामध्ये जोरदार वाऱ्यामुळे 2 ते 3 घरांवरील पत्रे उडालेत आणि काही ठिकाणी विजेचे खांब कोसळल्यामुळे वीज पुरवठा खंडित झालाय। धाराशिव तुळजापूर तालुक्यामधील पांगरदवाडीमध्ये डेंग्यूच्या साथीनं थैमान घातलं आणि गेल्या महिन्याभरापासून डेंग्यूचे 25 रुग्ण आढळून आलेत। तर काही रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गावागावामध्ये दुर्गंधी आणि कचऱ्याचं साम्राज्य असून त्याचा फटका नागरिकांना बसतोय। मात्र या साथीकडे आरोग्य विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। संत तुकाराम महाराजांच्या 375व्या बीज सोहळ्याच्या निमित्तानं देहू नगरपंचायतीकडून तयारी करण्यास सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रामधून लाखो भाविक या बीज सोहळ्यासाठी दाखल झालेत। त्याच निमित्तानं स्वच्छता अभियानाद्वारे इंद्रायणी नदीमधील जलपर्णी काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलंय। भारतीय जनता पक्षाची आज पुन्हा कोर गटाची बैठक होणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष JP नड्डा, सरचिटणीस संघटक BL संतोष यांच्या उपस्थितीमध्ये ही कोर गटाची बैठक होणार आहे आणि काही राज्यांच्या लोकसभा जागा वाटपावरून सोमवारी रात्री उशिरापर्यंत चर्चा झाल्यानंतर आज पुन्हा 2 ते 3 राज्यांबाबत चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे।
अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला। त्यानंतर आता मुंबईत काँग्रेसला आणखी एक मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे, कारण माजी खासदार प्रिया दत्त या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। दरम्यान प्रिया दत्त यांनी काँग्रेस सोडून कुठेही जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय आणि काँग्रेस सोडण्याच्या बातम्या खोट्या असल्याचं सुद्धा त्यांनी माध्यमांना सांगितलंय। तर राज ठाकरे मागील 4 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा दिल्ली दौऱ्यावर असून यावेळेस महायुतीमध्ये सहभागी होण्याबाबत भाजप पक्षश्रेष्ठींची ते चर्चा करण्याची शक्यता आहे। मात्र या बैठकीला देवेंद्र फडणवीस अनुपस्थित राहणार आहेत। दरम्यान मी कुणाला भेटायला आलेलो नाही, मला केवळ सांगितलंय म्हणून मी आलोय, अशी मिश्किल प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली आहे। आणि या बातम्यांच्या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परतणार आहोत। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।